नावाचं गाव आमच्या खलसी गुरुजीची गुरुबंधू आदरणीय गवळी सर किशोरला ते आमच्या पाहुण्याच्या तिथे एक संस्था आहे, त्या शाळेत जशी आपल्या इथे JBK विद्यालय तशी तिथे एक शाळा आहे समता कन्या विद्यालय म्हणून, त्या ठिकाणी शिक्षक होते आणि पोटाची एवढी जबरदस्त व्याधी होती की त्याच्यामुळे ते संपूर्ण दिल्लीपासून गल्लीपासून दिल्ली पूर्ण दवाखाने केले आणि आपल्या खलसी गुरुजीच्या माध्यमातून पुंजाराम बाबाकडे या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं बाबा अशी अशी, तर डॉक्टरने जे पथ्य सांगितलं होतं तेच त्यांनी सांगितलं की हे तुम्ही खा. आणि पुंजाराम बाबाचं एकच असायचं सगळ्याला जवळपास खीर खा, ज्याला खरूच झाली असेल त्याला वांगे खा, गवाराच्या शेंगा खा, म्हणजे वाचा सिद्धी होती. अशा पद्धतीनं या संत महात्म्याची ही या टेमुर्णी गावामध्ये एक चंदन बाबा, सद्गुरू रंगनाथ बाबा आणि असे संत महात्मे या टेमुर्णी नगरीला ब्रह्मचारी सोनाबाई जे बहुच्या मंदिरा पाठीमागे जे मंदिर आहे अशी ही साधू संतांची भूमी आहे. आणि या साधू संतांच्या भूमीमध्ये ज्या ठिकाणी सज्जनाचा सहवास असतो त्याच ठिकाणी दुसरे संत महात्मे येत असतात. याचं प्रचिती तुम्हा आम्हा सर्वांना की बाबा सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं कार्य, परम श्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची कृपापात्र शिष्य वंदनीय स्वामी माधवगिरीजी बाबा जवळपास 27-28 वर्षापासून हा कार्यक्रम आपल्या या अतिशय मागासलेल्या जाफराबाद तालुक्यात संतोषच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आला. बाबाजीचं कार्य आणि या कार्याची सुरुवात जर कुठून झाली असेल खऱ्या अर्थानं ती दत्त टेमुर्णी या ठिकाणाहून आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 2008 सालापासून त्या ठिकाणी आश्रमावर कार्यक्रम गेला, परंतु 1995-96 पासून ते सतत 2006 पर्यंत त्या ठिकाणी प्रतिवार्षिक जपानुष्ठान सोहळा, धान्य फेरीचा सोहळा असे कार्यक्रम. याचं मुख्य कारण की भूमी पावन आहे, संत महात्म्याच्या वास्तव्यानं चरण स्पर्शानं ती पावन झालेली आहे आणि म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा परिवार सुद्धा या भूमीमध्ये आला. याचं एकमेव कारण की बाबा ज्या ठिकाणी संत महात्मे आणि त्याच ठिकाणी संत महात्मे येत असतात. तर अशा पद्धतीनं हा सद्गुरू पुंजाराम बाबा यांचा स्मृती मंदिराचा हा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि आपला सर्वांचा एक परमयोग असा की या ठिकाणी अतिशय म्हणजे बाबाजीच्या पाठीमाग एवढे काम आहे. साधं दुकान जरी टाकलं तर प्रत्येकाला असं झाली की बाबाजी उद्घाटनाला आले पाहिजे, मूर्तीची प्राण प्रतिष्ठा असेल, कलश रोवण, तालुक्यातले जेवढे मंदिर किंवा प्राण प्रतिष्ठा सगळ्यांचीच अपेक्षा आहे. आणि बाबाजींना नाही हा शब्द माहित नाही. दीपक भाऊ आणि या खरात परिवाराची खूप मोठी अशी सेवा आहे. आश्रमावर गोसेवा आहे, त्या गोसेवेमध्ये यथामती यथाशक्ती दान धर्म त्या ठिकाणी यांचा असल्यामुळं आणि जिथं सेवा आहे सेवेला प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी आकारला जातो आणि सेवा जिथं असती तिथं मग साधू संत असेल, गुरु असेल त्यांना नाही असं म्हणता येत नाही. आणि म्हणून बाबाजी आज आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. आपल्या सर्वांचं परम भाग्य. म्हणून सर्वांनी एकदा जोरदार जय घोषात आणि टाळ्याच्या गजरात आपण बाबाजी स्वागत करूया. गौरी शंकर भगवान की, सद्गुरु चंदन बाबा की, सच्चिदानंद पुंजाराम बाबा की. मित्रो, मार्गशीर्ष वद्य पंचमी मंगळवार सन 2002 मध्ये परमपूज्य स्वामी सच्चिदानंद महाराज या आणि समाधीस्थ झाले. समाधीस्थ होण्याच्या अगोदर बाबा रात्रभर नाव्याला होते आणि सकाळी येऊन जवळ असलेल्या लालदेव पाटीवर साबळे बहुता शेत तेच त्या ठिकाणी घडत असतं. म्हणून या ठिकाणी बाबाजीची तपोभूमी आहे आणि कर्मभूमी सुद्धा आहे. बाबा लालदेव पाटीवर पुंजाराम बाबाजीची समाधी स्थान आहे. तर पुंजाराम महाराजांचे बंधू व्यंकट भोजमदडे आणि त्यांच्या धर्मपत्नी आमच्या ताई या सुद्धा त्या ठिकाणी असा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी दरवर्षी 3 दिवसाचा म्हणा 1 दिवसाचा कीर्तन, प्रवचन, भंडारा, अन्नदान असा कार्यक्रम अखंडपणे त्या ठिकाणी चालू आहे. आणि आज सुद्धा या ठिकाणी खरात परिवाराच्या वतीने विशेष म्हणजे आमचे दीपक भाऊ, आमचे मित्र परशुराम भाऊ या सर्वांनी आणि या ठिकाणी आमचा जाधव परिवार सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. खांडी भराड परिवार असेल, तांबेकर परिवार असेल, ही सगळी मंडळी आणि विविध गावातून आलेल्या आमच्या आई, ताई, अक्का, भाऊ, दादा, बाबा सर्वांचं आपण या ठिकाणी आलापर्यंत स्वागत करतो. सर्वांना धन्यवाद देतो. आणि मी आता या ठिकाणी दीपक भाऊ यांना विनंती करतो, स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो. आणि मी आता या ठिकाणी
दीपक भाऊ यांना विनंती करतो की आपण आपल्या गावामध्ये आपल्या शेतामध्ये साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा या संत वचनाप्रमाणे आपण आलेल्या साधू संतांचं पूजन करणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. म्हणून दीपक भाऊ यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी बाबाजीचं शाल श्रीफळ देऊन यथोचित आपल्या घरात परिवारातर्फे या ठिकाणी पूजन करायचंय. सद्गुरु सच्चिदानंद